गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, मजेत असणार. तो हा जो मी तुम्हाला दिसतं हे पीठ, हे मैद्याचं पीठ मी मळून घेतलं होतं बिकॉज मी आज फर्स्ट टाईम ट्राय करत होते ओव्हनमध्ये पफ पेस्ट्री, जी व्हेजवाली असते. व्हेज पफ असतो ना, तो जो चहासोबत खातात, खूप मस्त. पुण्याला जे राहतात त्यांना माहिती असते, स्पेशली पुणा बेकरीचं जे पॅटीस आहे ते खूप फेमस आहे आणि आम्हाला खूप स्पेशल आवडतं. माझा ग्रुप तर आम्ही नेहमी त्या पुणा बेकरीतच असायचो. मला अजूनही मी तिथे गेले ते घेऊन येते, ते राहतं पण 2-4 दिवस. तर मी फर्स्ट टाईम घरी ट्राय केलं. ज्या पद्धतीने मी हे सगळं बटर वगैरे लावून घेतलं, हे मी 3 वेळा केलं आणि अर्धा तास हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, फ्रीजरमध्ये नाही. आणि मग थर्ड टाईम जेव्हा मी काढलं तेव्हा मस्त लाटून घेतलं छानपैकी आणि असे कट्स करून घेतले समान असे. आणि त्याच्यामध्ये मी अशी बटाट्याची भाजी भरली. याच्यामध्ये तुम्ही चीज वगैरे तुम्हाला हवं ते टाकू शकता. माझ्याकडे बटाट्याची भाजी अवेलेबल होती, सो मी ती टाकली. आणि खरं तर पफ जी असतं, म्हणजे जे पॅटीस असतं ते हेच मेन असतं आणि ह्याचे खूपच असे लेयर्स ओपन होतात. पण आय डोंट नो माझे होतील की नाही. मी तर फर्स्ट टाईमच ट्राय करत आहे आणि खरंच सॉरी माझे व्हिडिओज आले नाही, कारण की थोडंसं माझी ट्रेनिंग सुरू झाली आहे ऑफिसमध्ये जरा न्यू याची, त्यामुळे वेळ नाही मिळाला. बट मी नक्कीच रेग्युलर व्हिडिओ टाकायला ट्राय करतच आहे. खरंच सॉरी. त्याच्यानंतर मी हे सगळे असे भरून घेतले आहे ना. तुम्हाला माझे व्हिडिओज पण खूप आवडतात आणि मला पण खूप मस्त वाटतं, तुम्ही सगळेजण इतके मला सपोर्ट वगैरे करताय. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे रोल बनवून घेतले, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शेप दिले, जसे आपण मोमोजला शेप देतो ना तसे. बिकॉज माझ्याकडून थोडं छोटे मोठे असे झाले होते. म्हटलं आज काही करून हे ना ट्रायच करायचं. मी माझा अख्खा 2 ते 3 तास ह्याला दिला, पण मी म्हटलं आज मी करूनच दाखवेल. कसंही होईल तसं होईल, पण होईल. तर मग हे सगळे मी असे फटाफट सगळे शेप्स देऊन घेतले. एक असा आडवा पण केला होता जो रोलवाला येतो. आणि हा मेन आपला जो पफचा असतो तोच, पॅटीसचा तोच. आणि आम्हाला पुणा बेकरीचा पॅटीस खूप जास्त आवडतं, स्पेशली माझ्या घरी तर खूप. जे पुण्याला आहे त्यांना माहिती असेल की पुणा बेकरीचं पॅटीस किती जास्त फेमस आहे. सो त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये तुम्ही चीज पण टाकू शकता, पण मी नाही टाकलं. आणि खाली मी बटर लावून घेतलं होतं. हे सगळे असे बघा, तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या शेपमध्ये केलेले, तर ते ठेवलेत. आणि हे मी अर्धा तास ठेवलं होतं. तर त्याच्यानंतर हे एकदम कुरकुरीत असे मस्त झालं होते. त्याच्यामुळे मी प्रत्यक्ष वडिलांना, म्हणजे बाबांना ट्राय करायला दिलं होतं. ते पण बोलले खूप मस्त सेम असं पॅटीस झालं आहे. ते मुंबईचं सांगत होते, तिथे पण असं मिळतं. त्याच्यानंतर मी प्रतीकला असं सरप्राईज दिलं की बाबा बघ मी आज हे बनवलं. तर तो बोला की मस्त झालं होतं, खूप भारी. बिकॉज मला पण वाटत होतं फसेल, बट नाही. मी ना एकदा स्वीटवाली पफ पेस्ट्री पण ट्राय करून बघणार आहे. त्याची पण लवकरच मी रेसिपी शेअर करेन. त्याच्यानंतर मी आले होते माझ्या फ्रेंड्ससोबत, म्हणजे श्वेता वहिनी यांच्या ग्रुपसोबत आले होते. आईस्क्रीम खायला मी ते घेतले होते रोस्टेड आल्मंड. इतकी टेस्टी आईस्क्रीम होती ना, खूप मस्त. तुम्ही एकदा नवी मुंबईत असेल तर इथे नक्की ट्राय करा. सिजनेबल नॅचरल असं त्याचं नाव आहे. आणि यांच्यासोबत खूप मस्त गप्पा मारल्या. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.